एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर हनुमान जयंतीच्या दिवशी पंजरी हा मुख्य प्रसाद वाटला जातो. तर आज आमच्या काकू प्रसाद बनवत आहेत. तर इथे आपल्याला धने पावडर अशी खमंग भाजून घ्यायची आहे. तर एकदम मंद गॅसवरच भाजायची, जास्त मोठा गॅस करायचा नाही. तर हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला येते आणि ह्या काळात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला असतो, म्हणून शरीराला ऊर्जा मिळावी आणि उष्णतेचा त्रास होऊ नये या उद्देशाने ही पंजरीचा प्रसाद दिला जातो. आता खमंग अशी धने पावडर भाजून झाली आहे. तर इथे आपल्याला आता खोबरं घ्यायचं आहे. तर खोबरं आपल्याला अगदी 1 वाटी किसून घ्यायची आणि हलकीशी ती गरम करायची, जास्त पण भाजायची नाही. नंतर धने पावडर आणि खोबरं थंड करायचे. नंतर यामध्ये पिठी साखर घालायची आणि मिक्स करायचे. तर हनुमानजी हे शक्ती आणि ऊर्जेचं दैवत आहेत आणि हा प्रसाद अत्यंत शक्तिवर्धक मानला जातो. हनुमानासारखा बलवान दैवताच्या उपासनेसाठी समर्पक ठरतो हा पंजरी प्रसाद. तर आमच्या काकू गेली 58 वर्षापासून हा प्रसाद करतात आणि आमच्या संगमनेरमध्ये पहिल्या प्रसादाचा मान असतो त्यांच्या पंजरीचा. तर थोडक्यात सांगायचं तर वाढत्या उन्हात शरीराला थंडावा आणि मनाला भक्तीची ऊर्जा देणारा हा पंजरीचा प्रसाद हनुमान जयंतीचा आनंद द्विगुणित करतो. बजरंग बलीची कृपा आम्हा सर्वांवर सदैव राहो हीच प्रार्थना. तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही पंजरी नक्की बनवून पहा आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. जय श्रीराम. बाय बाय.